जय श्रीराम. आजचा व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित आहे. बघा, ही सत्य घटना तुमची दुखावणारी आहे, मन हेलावून टाकणारी आहे. पण अशा गोष्टी समाजात घडत असतात, याचं भान आपल्याला राहायला पाहिजे. म्हणूनच ही कथा मी तुमच्या पुढं मांडत आहे. मुंबईतील एका सुखवस्तू कुटुंबातील एका म्हातारीची ही कथा आहे. कसं चाललंय बघा समाजात. माणूस पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात 2-4 पुरुष असायची, त्यांच्या बायका असायच्या, मुलं बाळं असायची. एकमेकाची दुःख विसरायला एवढ्या लोकांची मदत व्हायची. पण आता समाज बदलत चाललाय. आपल्या मुलानं नोकरी करावी, गाडी बंगला असावा, यासाठी मुलाला चांगली नोकरी हवी, यासाठी बाप काबाड कष्ट करतोच. आणि तो जीवाचे रान करून मुलाला एखादी चांगली नोकरी मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. पण घडतंय असं, हा मोबाईलचं जाळं आणि बदलती जीवनशैली यामुळं माणसाला फक्त भौतिक सुखांचा ध्यास लागलेला आहे. घरातल्या म्हाताऱ्या व्यक्तींच्याकडं खरंच दुर्लक्ष होत आहे. याची जाणीव सगळ्या समाजाला व्हावी, यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न. मग ही मुंबईतील एक घटना खरंच मनाला हेलावून टाकणारी कशी आहे बरं? तर मुलगा चांगली नोकरी करावी म्हणून बापाने काबाड कष्ट करून मुलाला IT कंपनीत नोकरी लावली. मुलग्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. मुलगा मुंबईत राहतो. पण मुलाकडून छळ होत असल्यामुळे तो सांगलीतील एका मुस्तफा मुजावर यांच्या निवारा केंद्रात येऊन राहतो. त्याला TB झालेली होती आणि तो आजाराशी झुंज देत होता. काय बोलून सांगावं आणि सांगून ऐकावं अशी ही कथाच नाही आहे. बघा, या माणसाचा मृत्यू झाला तर ह्या माणसाला तब्बल 12 तास नव्हे तर 12 दिवस फ्रीझरमध्ये राहायची पाळी आली. कशासाठी? आपल्या मुलाने आपल्या मृतदेहाचा ताबा घ्यावा यासाठी. बघा, किती विचित्र घटना आहे ही. मन हेलावून टाकणारी तर आहेच. असं जर समाजात चाललं तर कसं व्हायचं? पूर्वीच्या काळी एखादा व्यक्ती गेला म्हणला की समाज गोळा व्हायचा. सगळे नातेवाईक गोळा व्हायचे आणि त्याला एकत्र येऊन त्यांनी भडागणी द्यायचा. आता मात्र असं घडत नाही आहे. प्रत्येक व्यक्ती मुलानं सुखी व्हावं यासाठी प्रयत्न करून सुद्धा मुलं बाहेरच्या देशात नोकरीला आहेत, कुठल्या मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत. आईबाप गावाकडे राहतात आणि त्यांचं आयुष्य बेताचंच चाललेलं आहे. गावाकडच्या आईबाबांच्याकडं लक्ष द्यायला ह्या मुलांच्याकडं वेळ नाही आहे. बघा, हा वेळ नाही आहे ह्याच्यामुळं त्यांचं किती हाल होत आहे. ज्या आईबापांनी तुम्हाला एवढ्या कष्टानं वाढवलं, प्रसंगी स्वतः न खाता तुम्हाला घास भरवले आणि त्याच आईबापांच्याकडं आपलंच दुर्लक्ष होत आहे. कसं वाटतंय बघा. आता पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज आईचा प्रत्येक गोष्ट ऐकायचे. आईच्या प्रत्येक गोष्ट ऐकण्यामुळे त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्या काळी कितीतरी लोकं अशी होऊन गेली की त्यांनी आपल्या आईबाबाला विसरले नाहीत. आईबाबाला देव मानून त्यांची सेवा करत राहिले. आणि आत्ताच्या पिढीत जग बदललं आहे, मान्य आहे. खरं जगाबरोबर तुम्हीही बदला, कारण जसा देश तसा वेश ही तर आहेच. पण आपलं ज्या आईबापाने आपल्याला 9 महिने पोटात वाढवून जन्म दिला, त्या आईला आणि त्या बापाला मात्र तुम्ही विसरू नका. पहिलं दैवत ते तुमचं आहे. मग त्यांची काळजी घेणं तुमचं कर्तव्य आहे. लहानपणी तुम्ही अगदी धडपडायचा, पडायचा, सावरायचा, चड्डी ओली करायचा, तेव्हा त्याच आईबापांनी तुम्हाला स्वच्छ करून तुम्हाला शाळेत घातलं, तुम्हाला एक एक घास भरवून मोठं केलं. एवढी पात्रता तुमच्या अंगी आली की तुम्ही जग जिंकण्याच्या तयारीत आहात. पण हे जग जिंकत असताना सुद्धा ज्या आईबापांनी आपल्याकडं बालपणात लक्ष दिलं, त्या आईबापांच्या कर्तव्याचं, त्यांचे काहीतरी आपण ऋणी आहोत ह्याचा विचार मात्र अजिबात विसरू नका. बघा बरं, आई-बाप आतुरतेनं मुलाची वाट बघत असतात. मुलं मात्र म्हणतात की आई, मला वेळ नाही आहे गं, मी काय करू? अरे, वेळ नाही आहे, आई-बाप जिवंत आहेत तोपर्यंतच भेटा, बोला, मनातल्या गोष्टी सांगा. जसं तुम्हाला आईवडील आहेत तसंच तुमच्या बायकोलाही आईवडील आहेत. मग त्यांनीही मोठ्या
आ- कर्तृत्वाचाच एक बाजू उचलून आपल्या पतीला आपल्या आईवडिलांच्याकडं न्यावं. जसं सुनांना आपल्या आईवडिलांची माया असते, तशी सासरच्या लोकांची माया असायलाच हवी. आणि ही माया दाखवा. ही माया म्हणजे खरंच प्रेम आहे. आणि हे प्रेम दाखवणं म्हणजे काही वाईट नाही आहे. मात्र हे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला समजायला हवं. बघा, असे कितीतरी कुटुंब आहेत की शेती करतात, पोटभर मिळवतात, खरं आईबाबांच्या सोबत सुखासमाधानानं आयुष्य व्यतीत करतात. मग त्यांना काय कमी आहे? तुमच्यापेक्षा ती लोक जास्त श्रीमंत. बघा बरं, आईबाबांच्या मनासारखं वागतात, त्यांना काय हवं काय नको हे पाहतात. तुमचं काय चाललंय? तुम्ही गाडी, बंगला, भौतिक सुख याच्या मागं लागून स्वतःची चैन विसरायलाय, स्वतःचं खरंच सुख कशात आहे हे विसरायला लागलाय. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यालाच विसरायला लागलाय. अहो, तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहात. तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहात. हे चक्र आहे. चक्र फिरून परत तिथंच येतं. जसा बॉल फेकता तसा बॉल तुमच्याकडे येतो. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना सांभाळत तर तुमची मुलं आईबापांना सांभाळतील. जर तुम्हीच तुमच्या आईबापांना सांभाळलं नाही, असं उघड्यावर टाकलं, तर तुमची मुलं उद्या तुम्हाला उघड्यावर टाकायला लाजणार नाहीत. ह्याचा तरी कमीत कमी विचार करा. आता त्या बापाची अवस्था 12 दिवस फ्रीजरमध्ये होते. विचार करा, तो माणूस जिवंत असता तर किती त्याचे कौतुक झालं असतं, बोलणं झालं असतं, मनातल्या 4 गोष्टी त्यानं सांगितल्या असत्या. पण तो आजारी पडला, तुम्ही त्याला हकलून दिलं, घरातनं हकलून दिलं. आणि तोच बाप मुलांच्या छळण्याला कंटाळून निवारा केंद्रात येऊन राहतो. म्हणजे ज्यानं तुम्हाला वाढवलं, बहरलं, तुम्ही त्यालाच विसरलात. आणि तो लोकांच्या ठिकाणी राहून जीवन जगतोय. आणि त्याचा जेव्हा मृत्यू होतोय तेव्हा तुम्हाला वेळ नाही. जेव्हा तुम्हाला त्या मुस्तफा मुजावरनी फोन केला तेव्हा त्याच्या बायकोने सांगितले की हे आल्यावर बघायला येईल. त्या वयस्कर आजोबांची पत्नीच्या कपाळावरची रेषसुद्धा हल्ली नाही की आपले मिस्टर वारले आहेत, आपला कर्ता मेलेला आहे, ज्यानं आपलं सौभाग्याचं लेणं होतं तो आपल्यापासून हरवला आहे, ह्याची सुद्धा त्या माऊलीला जाण नव्हती. ती सुद्धा दुःखी नव्हती. म्हणजे सुख वस्तूच्या मागे लागून तुम्ही स्वतःची नाती विसरायला लागला का? असं जर चाललं तर समाज कसं पुढं जाणार? समाजात एकत्र कुटुंब पद्धती चांगली होती असं म्हणायला हरकत नाही. शिवाय तो मुलगा जेव्हा त्या वडिलांचं प्रेत घेण्यासाठी ते कुटुंब मुंबईहून जेव्हा सांगलीला आलं, तेव्हा त्यांनी बाप कधी गेला अशी चौकशी केली. काय टायमिंग होतं? पूजा करायला लागते ना. बापाची अंगठी कुठे आहे? म्हणजे तुम्हाला बापाच्या हातातली सोन्याची अंगठी दिसली. जीव जाताना त्याचा जीव किती कळकळला असेल हे मात्र दिसलं नाही. कदाचित पुढं तुमचा मुलगाही तुमच्याशी असं वागू शकेल याची सुद्धा तुम्हाला कल्पना नाही. म्हणजे बघा किती विदारक गोष्टी समाजात घडतायत. आपल्याला खरंच आपल्या आईवडिलांची जाण हवी. अहो, त्यांनी तुम्हाला मोठं केलं. ज्या झाडाने आपल्याला सावली दिली त्यालाच उन्हात तुम्ही टाकलं. हे बरोबर आहे का? मला एकच म्हणायचं आहे, प्रत्येकाने ज्यांनी हा व्हिडिओ पाहाल त्यांनी एक गोष्ट मात्र विसरू नका की आपण पण म्हातारे होणार आहोत आणि आपल्याही आयुष्यात असा दिवस येऊ शकेल. म्हणून आत्तापासूनच आम्ही आपल्या घरातील वयस्कर लोकांची खरंच काळजी घेऊया आणि त्यांना मोठ्या प्रेमाने सांभाळूया. कदाचित आपलं पुढचं आयुष्य सुखकर जाईल. ही परतफेड आहे, म्हणून परतफेड करताना चांगलीच करा. चला, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करणार आहात आणि मला मोठ्या उंचीवर नेणार आहात. हाच विश्वास तुमच्याप्रती ठेवून पुढील व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी आणणार आहे. चला, ओके, नमस्कार.